हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार कैतवास. या व्हिडिओमध्ये वर्ग 9वीच्या इंग्लिश थर्ड लँग्वेजमधील पोएटिक ॲप्रिशिएशन हा भाग कसा लिहायचा ते आपण पाहणार आहोत. पेपरमध्ये याला 5 गुण आहेत. पोएटिक ॲप्रिशिएशन हे 5 पॉईंट्स अनुसार लिहावं लागते. त्या 5 पॉईंट्सचे मार्क्स कसे आहेत ते आता आपण पाहूया. पहिला पॉईंट आहे टायटल, याला अर्धा गुण असतो. त्याच्यानंतर आहे दुसरा पॉईंट पोएट, याला अर्धा गुण असतो. राईम स्कीम याला 1 गुण असतो. फिगर्स ऑफ स्पीच कोणतीही एक लिहायची असते, याला 1 गुण आहे. थीम और सेंट्रल आयडिया म्हणजे त्या कवितेचा विषय किंवा मध्यवर्ती कल्पना 3 ते 4 ओळी आपल्याला लिहायच्या आहेत, याला 2 मार्क्स आहेत. अशा प्रकारे आपल्याला एकूण 5 गुणांसाठी पोएटिक ॲप्रिशिएशन येते. दुसरी पोएम होप इज द थिंग विथ फिदर्स. या कवितेचं आता आपण पोएटिक ॲप्रिशिएशन कसं लिहितात ते पाहणार आहोत. पोएटिक ॲप्रिशिएशन मधील पहिला पॉईंट आहे टायटल. टायटल म्हणजे शीर्षक. शीर्षक कसं लिहायचं आहे तर शीर्षक हे वाक्यामध्ये लिहायचं आहे. द टायटल ऑफ द पोएम इज होप इज द थिंग विथ फिदर्स. हे टायटल आपल्याला पेपरमध्ये आधीच दिलेलं असते, फक्त आपल्याला ते वाक्याच्या स्वरूपात लिहायचं आहे. दुसरा पॉईंट पोएट. पोएट म्हणजे कवी. ही कविता कोणाद्वारे लिहिल्या गेलेली आहे तर हे सुद्धा आपल्याला पेपरमध्ये दिलेलं असते, फक्त ते वाक्याच्या स्वरूपात या पद्धतीनं लिहायचं आहे. द पोएम इज रिटन बाय. रिटन म्हणजे लिहिल्या गेलेली आहे. बाय इमिली डिकिन्सन. हे इमिली डिकिन्सन जे नाव आहे कवीचं ते पेपरमध्ये आपल्याला दिलेलं असते. तिसरा पॉईंट आहे राईम स्कीम. तर राईम स्कीम लिहिण्याआधी आपण राईम स्कीम काढतात कशी ते आधी पाहूया. तर इथं मी पहिला स्टांजा इथं घेतलेला आहे. आता राईम स्कीम काढत असताना कधी काय करा की ज्या लाईन्स असतात याच्या शेवटच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे. जसं फिदर्स, सोल, त्याच्यानंतर वर्ड्स आणि त्याच्यानंतर ऑल या शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे आणि ABCD वापरून आपल्याला राईम स्कीम लिहायची असते. तर फिदर्स हा एक शब्द आहे, याला पहिलं सुरुवातीचं अल्फाबेट द्यायचं आहे ते म्हणजे A. आता पुढचा शब्द आहे सोल, तर याला आपल्याला काय द्यायचं आहे तर B हे अल्फाबेट द्यायचं आहे, कारण की हा फिदर पेक्षा वेगळा आहे. जर सारखा असता तर आपण त्याला ए दिलं असतं. हा फिदर पेक्षा वेगळा असल्यामुळे त्याला पुढचं अल्फाबेट द्यायचं आहे ते म्हणजे B. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर वर्ड्स. आता वर्ड्स आणि फिदर्स हे थोडे बहुत रायमिंग वर्ड्स वाटतात, त्याच्यामुळे आपण फिदर्सला ए दिलेला आहे, म्हणून आपण वर्ड्सला सुद्धा ए देणार आहोत. जरी स्पेलिंग वेगळं वाटत असलं तरी हे थोडे बहुत राईम होतात, त्याच्यामुळे आपण याला ए दिला होता, म्हणून आपण वर्ड्सला सुद्धा ए देणार आहोत. त्याच्यानंतर हा ऑल जो शब्द आहे हा सोल सारखा वाटते, म्हणजे सोलचा हा रायमिंग वर्ड आहे. सोलला आपण काय दिला आहे तर बी दिलेला आहे, त्याच्यामुळे आपण ऑलला सुद्धा काय देणार आहोत अल्फाबेट. म्हणजे पहिल्या स्टांजाची राईम स्कीम काय झालेली आहे तर AB ही पहिल्या स्टांजाची राईम स्कीम झालेली आहे. दुसऱ्या स्टांजाची राईम स्कीम सुद्धा AB अशीच आहे, ती तुम्हाला स्वतःला काढून पाहायची आहे. आता तिसऱ्या स्टांजाची राईम स्कीम पाहूया. ही थोडीशी वेगळी आहे. यामधील पहिल्या लाईन मधला शेवटचा शब्द आहे लँड. याला परत आपल्याला ABCD पासून सुरुवात करायची आहे. म्हणजे नवीन स्टांजा आला असेल तर परत ABCD पासून सुरुवात करायची. तर या लँडला मी काय अल्फाबेट देतो तो ए देतो आहे. हा जो C शब्द आहे हा लँडपेक्षा वेगळा आहे, त्याच्यामुळे मी त्याला पुढचं अल्फाबेट देतो ते म्हणजे B. आता त्याच्यानंतर शब्द आलेला आहे एक्स्ट्रीमिटी. एक्स्ट्रीमिटी आणि सी हे थोडेसे राईम होणारे शब्द आहेत, एक्झॅक्ट सारखे नाही आहेत, पण सी एक्स्ट्रीमिटी हे थोडे बहुत सारखे आहेत. सी ला आपण बी दिलाय, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रीमिटीला सुद्धा काय अल्फाबेट देतो आहे तर बी देतो आहे. मी एक्स्ट्रीमिटी आणि सी हे तिन्ही सारखे रायमिंग वर्ड आहेत. जरी याचं स्पेलिंग वेगळं असलं तरी थोडा बहुत उच्चार यांचा सारखा येतो. सी ला जर आपण बी दिलाय, एक्स्ट्रीमिटीला सुद्धा आपण बी दिलेला आहे, त्याच्यामुळे मी ला सुद्धा मी काय देतो आहे तर बी हे अल्फाबेट देत आहे. म्हणजे तिसऱ्या स्टांजाची राईम स्कीम काय झाली आहे तर A B अशी राईम स्कीम झालेली आहे. आता पेपरमध्ये अशी राईम स्कीम त्यांना काढून दाखवायची नाही आहे, फक्त हे समजण्यासाठी मी तुम्हाला इथं काढून दाखवलेली आहे. तर पेपरमध्ये तुम्हाला राईम स्कीम या पद्धतीने लिहायची आहे. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज फर्स्ट अँड सेकंड स्टांजाज AB अँड थर्ड स्टांजाज ABB. तर या पद्धतीने तुम्हाला राईम स्कीम हा तिसरा पॉइंट लिहायचा आहे. पुढचा पॉईंट फिगर्स ऑफ स्पीच. यामध्ये आपल्याला कवितेमध्ये वापरलेली कोणतीही एक फिगर ऑफ स्पीच एक्सप्लेन करायची असते. तर या कवितेमध्ये वापरलेली एक फिगर ऑफ स्पीच इथं आपण पाहूया, ती म्हणजे अलिटरेशन. याचं स्पेलिंग पाठ करून घ्या. अलिटरेशनमध्ये काय असते तर एकाच ओळीमध्ये एका अक्षरापासून सुरू होणारे 2 किंवा 2 पेक्षा जास्त शब्द असतात. तर असं एखादं उदाहरण यामध्ये आलेलं आहे का ते पाहूया. तर ते उदाहरण आहे अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. तर यामध्ये एस पासून सुरू होणारे 2
2 शब्द आलेले आहेत. याचं एक्सप्लेनेशन म्हणजे याचं स्पष्टीकरण असं लिहायचं, द साऊंड स म्हणजे याला एस न म्हणता स म्हणायचं. साऊंड म्हणजे ध्वनी. इज रिपीटेड म्हणजे वारंवार इथं आलेलं आहे. तर अशा प्रकारे पेपरमध्ये काय करायचं की त्या फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहायचं, एक उदाहरण लिहायचं आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा लिहायचं आहे. अशीच आणखीन एक फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये आलेली आहे, ते सुद्धा पाहूया. आणि लक्षात ठेवा की पेपरमध्ये आपल्याला एकच फिगर ऑफ स्पीच लिहायची आहे. तर दुसरी एक फिगर ऑफ स्पीच आहे ती म्हणजे मेटॅफर. मेटॅफर ही अशी फिगर ऑफ स्पीच आहे ज्यामध्ये दोन गोष्टींची तुलना थेट केलेली असते. मग यामध्ये असं कोणतं उदाहरण आहे का ते पाहूया. तर यामध्ये बेस्ट उदाहरण हे आहे, होप इज द थिंग विथ फिदर्स. होप म्हणजे आशा, आशेची तुलना कोणासोबत केली आहे, थिंग विथ फिदर्स. थिंग म्हणजे वस्तू, विथ फिदर्स म्हणजे पंख असलेली वस्तू म्हणजेच काय, तर पक्षी. म्हणजे होपची तुलना कोणासोबत केलेली आहे, तर पक्षासोबत केलेली आहे. आणि ही तुलना कशी आहे, तर थेट आहे, डायरेक्ट आहे आणि पूर्णपणे आहे. मग याचं एक्सप्लेनेशन कसं लिहायचं, होप इज इम्प्लिसिटली म्हणजे पूर्णपणे किंवा थेट, कम्पेअर्ड म्हणजे तुलना झाली आहे, विथ अ बर्ड म्हणजे होपची तुलना बर्ड सोबत झालेली आहे. अशी कोणती एक फिगर ऑफ स्पीच पेपरमध्ये एक्सप्लेन करायची आहे. शेवटचा आणि महत्त्वपूर्ण पॉईंट तो म्हणजे थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. थीम म्हणजे कवितेचा विषय किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे कवितेची मध्यवर्ती कल्पना. हा थोडासा कठीण आहे कारण की यामध्ये आपल्याला वाक्य करायचे असतात. तर ते वाक्य कसे करायचे ते पाहूया. होप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन अवर लाईफ. इन धिस पोएम होप इज compared with a little bird. It remains in our soul and sings a sweet tune without words. होप इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. होप म्हणजे आशा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे इन अवर लाईफ आपल्या जीवनामध्ये. इन धिस पोएम म्हणजे या कवितेमध्ये होप इज कम्पेअर्ड आशेची तुलना, कम्पेअर्ड म्हणजे तुलना झालेली आहे, विथ अ लिटिल बर्ड छोट्याशा पक्षासोबत आशेची तुलना झालेली आहे. इट रिमेन्स, इट म्हणजे ही आशा, रिमेन्स म्हणजे राहते, इन अवर सोल, सोल म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये आशा राहते. अँड सिंग्स गाते, अ स्वीट ट्यून म्हणजे चांगली धून, चांगलं गीत गाते. विदाउट वर्ड्स म्हणजे शब्दांशिवाय हे गीत गाते. ही जी आशा आहे ही आपल्या आत्म्यामध्ये राहते आणि आपल्या आत्म्यामध्ये ती काय तर शब्दांशिवाय एक चांगली धून किंवा गीत असं ते गाते. पुढे पाहूया. होप इज अ फिलिंग विच गिव्स कम्फर्ट इन मोस्ट डिफिकल्ट टाइम्स. इट इज ऑलवेज विथ अस इन हार्ड टाइम्स. इट नेवर डिमांड्स एनिथिंग फ्रॉम अस इन रिटर्न. होप इज अ फिलिंग. आशा हे काय एक फिलिंग म्हणजे भावना आहे. विच गिव्स कम्फर्ट, कम्फर्ट म्हणजे दिलासा, सांत्वन. तर ही जी आशा आहे हे आपल्याला काय देते तर दिलासा देते, सांत्वन देते, आराम देते. इन मोस्ट डिफिकल्ट टाइम्स खूप अशा कठीण काळामध्ये. इट इज ऑलवेज विथ अस. हे जे आशा आहे, हे जे होप आहे हे नेहमी आपल्यासोबत असते. इन हार्ड टाइम्स, हार्ड टाइम्स म्हणजे कठीण वेळांमध्ये. इट नेवर डिमांड्स, डिमांड्स म्हणजे मागणी करणे, नेवर म्हणजे कधी हे मागणी करत नाही. एनिथिंग, एनिथिंग म्हणजे कशाचीही, फ्रॉम अस आपल्यापासून, इन रिटर्न म्हणजे मोबदल्यात. ही आशा आपल्या कठीण काळामध्ये सोबत असते, पण त्या मोबदल्यामध्ये ही आशा आपल्यापासून कशाचीही मागणी करत नाही. तर अशा प्रकारे हे काय होतं तर या कवितेची थीम किंवा सेंट्रल आयडिया होती. नुसतं व्हिडिओ पाहून तुम्हाला पोएटिक ॲप्रिशिएशन येणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पॉज करून हे सर्व वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. थँक यू फॉर वॉचिंग.